तर मित्रांनो सकाळी सकाळी आज नाशिकला आलो सुला वाईनला, थार घेऊनच आलोय. सर्वांना आज फिरायची इच्छा होती. तर शीतल आहे, माऊली आहे, त्याच्यानंतर सोनी मोनी पण आहे पाठीमागे. मी जवळपास 10-15 वर्षापूर्वी या सुला वाईनला आलो होतो. त्यावेळेस जरा वेगळं होतं, पण यावेळेस बराच काही बदल झालेला आहे. आता खूप लोक दूरदूरवरून ये सुला वाईनला येत असतात. तर चला या सर्वांनाच बघायचं होतं आज सुला वाईन नेमकी काय आहे. तर आपली गाडी या ठिकाणी पार्किंगला लावली आहे. छान आहे इथं. माऊली काय खातोय? सुला वाईनला मध्ये एंट्री करताना पहिले या ठिकाणी तिकीट काढावं लागतं. पर पर्सन 1000 रुपये तिकीट आहे या ठिकाणी. तर हे बघा, हे तिकीट काढले. या ठिकाणी खाणं असेल, पिणं असेल. पिणं म्हणजे नागरी या ठिकाणी सुला वाईन्स. हे बघा, वेलकम टू सुला वाईन्स. तर या ठिकाणी आता आपण एंट्री केली. तर या ठिकाणी वाईनसुद्धा टेस्ट करू शकतो आपण. कुठलेही चार्जेस आतमध्ये लागणार नाही आहे. तर या ठिकाणी हे बघा 2 अशा कार्स दिसले बघा, येलो कलरच्या. खूप भारी आहे. आज 15 ऑगस्ट आहे, त्या निमित्तानं यांनी मस्त केलेलं आहे बघा डेकोरेशन. खूपच भारी. वाईन आहे ना ती, वाईनच्या बाटल्या किती मोठ्या मोठ्या आहे तिकडे. हां, तिकडे बघा मित्रांनो, वाईनच्या बाटल्या बघा ना किती मोठ्या मोठ्या बघा. त्या सुलाची बोतल आहे तिकडं. वेगवेगळ्या ते वाईनचे नाव मला एवढं काय माहीत नाही, पण सुलाचेच आहे सर्व आयटम. हे किती मोठ्या मोठ्या बाटल्या बघितल्या ना. तर मित्रांनो आपण त्या ठिकाणी जाणार आहे. आणि या ठिकाणी असे वेगवेगळ्या कलरचे खूप सारे फुलं आहे बरं का, वेगवेगळ्या कलरचे. तर इथं आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं बरं का. फोटो काढायला चलाल मध्ये गार्डन मध्ये. किती भारी गार्डन आहे. हे बघा, हे वेगवेगळ्या कलरचे असे फुलं आहे बघा. खूपच भारी फुलं आहे का नाही. हे बघा. तर मित्रांनो आता आमचे या ठिकाणी फोटो काढून झाले. तर इतकी गर्दी आहे का, एक एक फोटो काढायला 10-10, 15-15 मिनटं आम्हाला थांबावं लागलं या बाटल्यांजवळ बरं का. पप्पा त्या रिक्षात बसायचंय. कोणत्या रिक्षात? भारी रिक्षा आहे रे. त्या रिक्षामध्ये सुद्धा वाईन आहे. या ठिकाणी सुद्धा लोक सेल्फीसाठी भरपूर गर्दी करत असतात. तर आपण पण या ठिकाणी फोटो काढणार आहे. जेवणाची सोय बहुतेक या ठिकाणी. हे बघा किती भारी आहे. वर लाइटिंग पण पहा ना किती भारी केलेली आहे. या सुला वाईनला खूप लोक आहे ना, जास्त करून फोटोशूटसाठी येतात, किंवा प्री वेडिंग फोटोशूट असेल किंवा व्हिडिओ शूट असेल प्री वेडिंगचं, तर त्यासाठी या ठिकाणी येत असतात. तर हे बघा या ठिकाणी असं स्टेप बाय स्टेप पायऱ्यांसारखं आहे बघा. हे पण खूपच भारी आहे बघा. या ठिकाणी काही शोज होतात, बहुतेक लोक या ठिकाणी बसत असतात. हळू 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 धडकशील. या ठिकाणी बरेच लोक रील्ससाठी सुद्धा येत असतात बरं का. तर हे बघा या ठिकाणी आहे ना सुला वाईनचे हे बॅरल आहे वेगवेगळ्या कलरचे. तर या ठिकाणी सुद्धा लोक फोटो काढण्यासाठी गर्दी करत असतात. आणि इथं आजूबाजूला आहे ना द्राक्षाची शेती बरं का. आम्ही या ठिकाणी बरेच फोटो काढले, पण आता सर्वांनाच भुका लागल्यात. तर या ठिकाणी नेमकी काय माहीत नाही. तर त्या ठिकाणी आता आम्ही चाललो आहे. आता इकडे पण खूप भारी भिंतीवर पेंटिंग केलेली आहे बघा. माऊलीला पिझ्झा खायचा आहे आणि वाईन टेस्ट करण्यासाठी पण आहे. तर एक व्यक्ती 6 प्रकारच्या वाईन टेस्ट करू शकतो या ठिकाणी. काय? 2 पिझ्झा खाईल? ओके, माऊलीला 2 पिझ्झे खायचे, मग पाणी पण मिळेल ना. चला मित्रांनो, या ठिकाणी बघा किती वाईन लावलेलं आहे बघा. गिफ्ट शॉप आहे या ठिकाणी. म्हणजे आपण बघूया गिफ्ट शॉप नेमके कसं आहे ते. तर हे बघा वरून असा व्ह्यू दिसतोय या ठिकाणी आपल्याला. आणि हा इथला व्ह्यू बघा कसा आहे मित्रांनो. बघा एवढे मोठे मोठे कॅन आहे बघा वाईनचे. वेगवेगळ्या वाईन आहे यामध्ये. तर खूप लोक बाहेर आहे का त्यांना वाईन टेस्ट करायची माहिती सांगताय दादा या ठिकाणी. ये बघा. हार्वेस्टिंग में क्या होता है, जनवरी से लेके मार्च तक हार्वेस्ट सीजन चलता है इंडिया में. वो टाइम पे ग्रेप्स को प्लग करके लाते हैं फार्म से. यहाँ पे जहाँ पे हम खड़े हैं ये जगह को क्रश पैड बोला जाता है. यहाँ पे क्रशिंग एंड प्रेसिंग होती है ग्रेप्स की. हमें 2 टाइप के ग्रेप मिलते हैं. एक होते हैं रेड ग्रेप, एक होता है ग्रीन ग्रेप. तर आता वाईन टेस्टिंगसाठी या ठिकाणी जायचे आपल्याला. बरीच माहिती दिली या ठिकाणी वाईनबद्दल. वाईन टेस्टिंगसाठी हे सगळे लोक आलेत. ज्यांना वाईन टेस्ट करायची त्यांनी तिकीट घ्यायचं. तिकीट त्यांच्या हातात दिल्यानंतरच या ठिकाणी एंट्री देतात. तर या पद्धतीने असे काउंटर बनवलेले आहे. हे बघा समोर पण काउंटर आहे. हे बघा असे
हे ग्लास दिले जातात, याच्यामध्ये वाईन दिली जाते. तर मित्रांनो, आम्हाला सुला वाईनला आपले सबस्क्रायबर भेटले बघा, पुण्यावरून येते. हे बघा, काय नाव दादा तुझं? दीदी आहे का? अच्छा, दीदी आहे. नेहमी व्हिडिओ बघतात का? आमची दिवसाची सुरुवात तर माऊलीच्या व्हिडिओने होते. अच्छा. आणि दिवस पण संपतो तेव्हा माऊलीच्या व्हिडिओ. पुण्यात कुठं राहिला? पिंपळे गुरव न्यू सांगवी. वाईन टेस्टिंग केल्यानंतर या ठिकाणी सर्वांनाच भुका लागल्यात, त्याच्यामुळं या ठिकाणी आता बघू काय मिळतंय. सर्वांनाच जेवण करायचंय या ठिकाणी. कुठून कुठं आहे ते दाखवा तर लागेल. या ठिकाणी कुपन द्यावं लागतं, प्रत्येक ठिकाणी कुपन द्यावे लागतात. इकडे बाहेर बसण्यासाठी पण आहे आणि इकडे AC रूम पण आहे, कुठेही बसू शकतो आपण जेवण करण्यासाठी. तर हे जे तिकीटं दिलेले आहे, हे तिकीटं म्हणजेच पैसे बरं का, म्हणजे जेवण करा, वाईन टेस्ट करा, अजून बरंच काही आहे या ठिकाणी. पण खूप महाग आहे, खूप कॉस्टली आहे बरं का सुला वाईन. तर आपण सगळे या ठिकाणी बसणार आहे जेवण करायला. तर बघू आता या जेवणाच्या ठिकाणी काय मेनू घ्यायचे ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, सुला वाईनला आलो, पण तुम्हाला सांगतो इथले रेट आहे ना इतके खतरनाक आहे. रोटी जी आहे ना ती 75 रुपयाला रोटी आहे. खाण्याची मेनू असेल, पिण्याची मेनू असेल, सगळे तगडे रेट आहे एकदम. मित्रांनो, ऑर्डर दिल्यानंतर 20 मिनिटांनी माऊलीची ऑर्डर आली बघा. माऊलीने मोमोज मागितले होते, तर हे मोमोज आहे, 5 पीस आहे बघा. छान आहे का? ओके. हे दही दिलेलं आहे बहुतेक, आणि ही एक तिखट भाजी आहे. अर्ध्या तासानंतर ही ऑर्डर आली बघा. हे मिक्स कोल्हापुरी व्हेज आहे बरं का. आमचं जेवण वगैरे झालं, आराम पण करून झाला या ठिकाणी लॉनवर. ही गाडी पण जरा युनिक आहे, आपल्या घरी घ्यायची गाडी. सुला वाईनला आम्ही सकाळी सकाळी आलो, या ठिकाणी खाल्लं पिलं, मस्त फिरलं, एन्जॉय केला, खूप सारे फोटो काढले. तर खूप मजा आली आम्हाला या ठिकाणी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.